नमस्कार नमस्कार नमस्कार. सुस्वागम्मत सुस्वागम्मत सुस्वागम्मत. सगळ्यांचं अतिशय मनापासून तुकरटवाडीमध्ये मी स्वागत करतो. आपली ओळख तर आहेच आहे, आपण दर आठवड्याला हल्ली भेटू लागलेलो आहोत. आपण तुकरटवाडी गावचे समाजसेवक म्हणून काम करतो, सगळ्यांना माहितीच आहे. शुभ्र पांढरे आपलं नाव. आणि वेगवेगळे कार्यक्रम तुकरटवाडीमध्ये आपण घेत असतो. तसा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आज आलेलो आहे, म्हणूनच स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, तुकरटवाडीचं वातावरण तुम्ही बघत असाल, एकदम झगमगाटी झालेलं आहे. समोर रनिंग लाईट पट्टी आपण लावलेली आहे खास खर्च करून. आणि इकडे बोर्ड बघू शकता तुम्ही, तुकरटवाडी संगीत महोत्सव. या ठिकाणी पहिल्यांदा आपण भरवत आहोत. तुम्ही विचार करा की आपल्याला सुद्धा असं वाटत असतं की आपल्याला कुठलं तरी वाद्य वाजवता यावं. मग आपण काय करत असतो, जे दिसेल ते वाजव. म्हणजे शाळेत असताना आपण बाकडी वाजवत असतो, नंतर डबडी वाजवत असतो. जे दिसेल ते आपण वाजवतो, पण ते काय सुरात नसतं. जे सुरात वाजवतात ते पुढे जाऊन मोठे वादक होतात मंडळी. आणि असेच लोक या मंचावरती आज येणार आहेत. खरं तर एक वाद्य आपल्या घरातच असतं मंडळी. लग्न झाल्यानंतर जे आपल्याला भेटतं ते म्हणजे आपली बायको. ते एकदा वाजायला लागलं की आपण फक्त ऐकायचं काम करायचं असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि ते वेगवेगळ्या सुरात वाजतं. ज्या मूडमध्ये असतं त्या मूडमध्ये वाजतं. म्हणजे रोमॅन्टिक मूडमध्ये असेल तर त्याच्यामधनं बासरी वाजते, दुःखी असेल तर त्याच्यामधनं वायलिन वाजतं, आणि जर मूड गेलेला असेल तर मग हाय दिवसभर संबळ. म्हटलं का नाही तुम्हाला? असं आहे ते, वाद्य घरातच असतं आपल्या. पण मंडळी, आज या मंचावरती अशी काही जादूगार मंडळी येणार आहेत, ज्यांच्या बोटामधून वाद्य बोलती होतात आणि संपूर्ण जगामध्ये ते आपल्या कलेद्वारे पोहोचलेले आहेत. सुरुवातीलाच या मंचावरती आपण आमंत्रित करूयात अशा एका जादूगाराला, जे ज्या गोष्टीला हात लावतात त्याच्यातून सूर निर्माण करू शकतात. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात तौफिक कुरेशी यांचं. क्या बात आहे. आपलं भाग्य म्हणायचं की आज आपल्या तुकरटवाडीमध्ये तौफिक सर आलेले आहेत. सर, हे आमचं तुकरटवाडी गाव आहे. मी माझी ओळख करून देतो. इकडे तुमची ओळख माहिती आहे मला. हो, तुम्हाला कोण नाही ओळखतो? वा वा, बघा सर मला ओळखतं, तिकडेच सगळं आलेलं आहे बाबा. छान वाटतंय. हो, खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचा की मला ही संधी मिळाली आहे तुमच्या समोर येऊन गप्पा करायला आणि ह्यांना ऐकायला. वा वा, आम्ही काय बेसुरे माणसं, तर तुम्ही सुरेल माणसं, तुमच्याकडून आम्हाला ऐकायचं खरं तर आज. थँक्यू सर. जरूर. अनेक वाद्य सर वाजवतात, पण जेम्बे हे जे वाद्य आहे ते साऊथ आफ्रिकेचं आहे. आणि विशेष ते लोकप्रिय भारतामध्ये ज्यांच्यामुळे झालं ते तौफिक कुरेशी. त्याबद्दल सगळं विचारायचं आहे सर. मी विनंती करतो आमच्याबरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या तौफिक सरांसाठी झाला पाहिजे. मंडळी, प्रसन्न वातावरण म्हणलं की म्युझिक आलं, आणि प्रसन्न म्युझिक म्हणलं की संतूर वादन आलं. तर हे संतूर बोलतं करणारा एक दिग्गज माणूस या मंचावरती आता आपण आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंडित उल्हास बापट यांच्यासाठी. संतूर वादन म्हटल्यानंतर त्याच्यात एक विशेष प्रसन्नता असते. म्हणजे कुठल्याही सीन मध्ये संतूर वाजलं की आनंद, दंग 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 दंग, तो जो आनंद आहे तसा तो आम्हाला झाला. सर, तुम्ही आल्यामुळे कसं वाटतं इकडे? तुमच्या कार्यक्रमाबद्दल मला असं सांगायचं वाटतं की एवढा पॉप्युलर कार्यक्रम झाला आहे की कॅलेंडरवर लोक बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हवा येऊ द्या असं लिहितात. सोमवार, मंगळवार कोणी सर, या कलेविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. तुमच्या एकंदरीत प्रवासाविषयी अनुभव जाणून घ्यायचे. मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. मंडळी, मराठी माणसाचा एक वीक पॉइंट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, तो म्हणजे लावणी. आणि लावणी म्हणलं की ढोलकी आलीच. ढोलकीशिवाय लावणी होऊ शकत नाही. जसं चला हवा येऊ द्याशिवाय महाराष्ट्रामध्ये गंमत नाही, तशी ढोलकीशिवाय लावणीमध्ये गंमत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हीच ढोलकी आपल्या बोटांनी बोलती करणारे एक दिग्गज वादक या मंचावरती आपण आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजय चव्हाण यांच्यासाठी. सरांची पहिली वेळ नाही सर या ठिकाणी, पूर्वी सुद्धा येऊन गेलेले आहेत, दुसऱ्यांदा आलेले आहेत. आणि जितक्या वेळा तुम्ही येणार तितक्या वेळा सर कमीच आहे. तुमच्या ढोलकीची थाप ऐकायला खूप मजा येईल आज. स्वागत. आणि मी विनंती करतो विराजमान व्हा. भाऊ बसा. आपल्या घरात आपण एखादी वाटी वाजवत असो, ताट वाजवत असो, तर घरचे म्हणतात गा बस वाजू नको, त्याने काय होणार आहे. पण त्यांनीच काहीतरी होऊ शकतं. एका माणसाचं करिअर घडलं आणि ते जगभरामध्ये ही कला घेऊन चाललेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया जलतरंग वादक सुरमणी मिलिंद तुळणकर यांचं.
माझी मुलगी अगदी न चुकता हा कार्यक्रम बघते वा, वा. आणि या कार्यक्रमात आपला बाबा दिसणार आहे तर तिला कालपासून इतका आनंद झाला. खूप आनंद झाला मला इथे येऊन. मनापासून स्वागत विनंती करतो आमच्या बरोबर स्थानापन्न. तर मंडळी, हिंदी पिक्चर म्हणला किंवा कुठलाही पिक्चर म्हणला तर हिरोईनची एंट्री असते आणि हिरोईनची एंट्री म्हणलं की एक वाद्य हमखास वाजतं, ते म्हणजे सॅक्सोफोन. आणि हाच सॅक्सोफोन या मंचावरती बोलता करण्यासाठी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात ज्येष्ठ वादक श्यामराजजी यांना. सर, स्वागत. आणि मी विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. जुन्या काळचे हिरो जर तुम्ही बघितलेले असतील तर पार्टी बिर्टी असले की ते असं एक वाद्य घेऊन वाजवत असतात. तुम्ही बघितलेलं असेल, त्याला अकॉर्डियन असं म्हणतात. ते वाद्य जरी जुनं झालेलं असलं तरी सुद्धा त्यातली गंमत टिकून ठेवण्याचं काम एका व्यक्तीने केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात सुराज साठे यांचं. पहिल्यांदा येत आहे आमच्या तुकरटवाडीमध्ये. पहिल्यांदाच येतोय. आमची आई 98 वर्षाची आहे. तिला ऐकायला कानाने कमी येतं पण ती सांगते हा कार्यक्रम लावा. क्या बात आहे. ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी. विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. सकाळ म्हणलं की प्रसन्न वातावरण आणि सकाळ म्हटलं की प्रसन्न वातावरण करणारी असते ती म्हणजे बासरी. तर याच बासरीतून जादुई सूर निर्माण करणारे हे वादक या मंचावरती आता आपण आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासाठी. हवा येऊ द्या. म्हणजे हवा आणि बासरी खूप अरे, त्याच्यावर तुमचं घर चाललंय, आमचं पण चाललंय सर. हवेवरच चाललंय आपलं दोघांचं. हवा नसेल तर काहीच नाही आणि दुसरं म्हणजे झी मराठीचं मी विशेष आभार मानतो की हे असं एकच चॅनल आहे की शास्त्रीय संगीतकारांना इथे येऊन सन्मान देतात. वा, तर हा उपक्रम असाच सुरू ठेवा. धन्यवाद. क्या बात आहे सर. मनापासून विनंती बसण्याची करतो. व्हायोलिन हे वाद्य आपल्याला माहिती आहे, जे डायरेक्ट छातीमध्ये जाऊन भिडतं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हेच व्हायोलिन वाजवणारी आत्ताच्या पिढीची एक तरुणी. जोरदार टाळ्या श्रुती भावेसाठी. दिग्गजांच्या मध्ये मला उभं केलं आहे तर खूप दडपणही आहे, पण मला खूप आभारी आहे झी मराठी आणि तुकरटवाडीची. वा वा वा, आम्हालाही आनंद झाला तुम्ही आलात. विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर विराजमान व्हा. तर संगीत महोत्सवाला आता आपण सुरुवात करणार आहोत. या सगळ्या दिग्गजांकडून आपण बऱ्याच गोष्टी ऐकणार. त्याचबरोबर तुमच्या मनोरंजनासाठी आपल्या गावातल्या काही लोकांनी बरेच वेगवेगळे आयटम बसवलेले आहेत. त्यानिमित्तानं आमच्या गावचे जे सरपंच आहेत त्यांचा चिरंजीव आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी येतात. जोरदार टाळ्या बंटी शेठ गणेशपुरे यांच्यासाठी. या बंटी शेठ या. राम 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 राम. नमस्कार नमस्कार. पप्पा कुठे गेले? पप्पा काय झालं, आमचे पप्पा जरा लग्नामध्ये बिझी असल्यामुळे आज येऊ शकलेले नाही. अच्छा, लग्न सराई आहेच म्हणा. कुणाच्या लग्नाला गेलेत? ते स्वतःच्या लग्नालाच गेले. चौथं लग्न आहे सर त्यांना फार हाऊस सर लग्न बिग्न करायचे. तर मी काय, आम्ही आलो जरा लाइटिंग बिटिंग लावा इकडे. अंधार अंधार पडलेला आहे सगळा. ते काढा काढा, उन्हात नाही आलाय, काढा ते. अच्छा चष्मा आहे का? क्या बात आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. एवढे मोठे दिग्गज लोक आज या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वतःचं हे सगळे इन्स्टॉलमेंट घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. सगळे इन्स्टॉलमेंट त्यांचे आणलेले त्यांनी. इन्स्ट्रुमेंट म्हणतात त्याला. इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणा. काय सर, माझं म्हणजे पहिले सांगून ठेवतो, माझं सगळं कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालं असतं. त्याच्यामुळे काय आहे ते इन्स्ट्रुमेंट घेऊन आलेले आहेत. सगळेजण आलेले आहेत. श्रुती भावे या ठिकाणी आलेले आहेत. तर काठीनं गिटार वाजवण्यात प्रसिद्ध असलेल्या काहीतरी बोलू नका, लोक मारतीन बाहेर जाऊन. असं काय? अरे वाजवतात ना ते काठीनं. स्टिक असते, स्टिक म्हणावं त्याला. स्टिक. अच्छा आणि ते व्हायोलिन म्हणतात त्याला. अच्छा अच्छा. म्हणजे आईस्क्रीम मध्ये पण तो पकार राहतो ना. कसला? ते मँगो व्हायोलिन आईस्क्रीम. व्हॅनिला.
ऍक्च्युली श्रुती भावे यांच्या रूपानं एक म्हणजे असं म्हणजे लेडी शाहरुख खान व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. लेडी शाहरुख खान व्यक्तिमत्व म्हणजे कसं आम्ही पाहिलं ना शाहरुख खान पिक्चर मध्ये ते असं सर स्वेटर बिटर असं घालून ते असं ऑलिन वगैरे वाजवतात तेच ना ते. हा. तर मला सांगा आता म्हणजे तुम्ही आल्या म्हणून स्पष्ट विचारतो मी तुम्हाला ते ऑलिन वाजवण्यासाठी असं स्वेटर घालणं गरजेचं आहे का असं? मुळीच नाही. थंडी वाजली की व्हायलिन वाजतं असं काही नाहीये. वा 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 बरोबर आहे. दोन पैकी एकच वाजवलं, एक तर थंडी वाजवून तर व्हायलिन वाजवून दोन्ही कसे वाजवणार काय हरकत नाही. पण मला एक तुम्हाला विचारायचं होतं मॅडम ते जे स्टिक राहते ठीक ओलिनची आहे, त्याला आपण मराठीत गज म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये बो BOW असं म्हणतो. हा बो राहतो तो याला जे जे धागे राहते ते घोड्याच्या शेपटीचे झालेले असतात का ते? बरोबर, अगदी बरोबर. बघा काय Correct आहे ना? अभ्यास आहे बाबा. आज कधी नव्हते अभ्यास केला माणसाने. करेक्ट मॅडम. पण कसं आहे म्हणजे लहानपणी माझी पण खूप इच्छा होती ऑइलिन शिकायची पण शिकू शकलो नाही मी. का? घोडाच नव्हता आमच्याकडे. कुठून ते आणलं गज करायला ते लागत ना सर दोघ ते धागे बनवायचं नसतं, ते विकत मिळतं. ते काय घरी थोडीच बनवतात माणसं. अरे यार मग पप्पानं उल्लू बनवलं मला. ते म्हणे आपल्याकडे घोडा देऊन कशाला शिकतो म्हणे. मला काय माहित नव्हतं, पण असू द्या. म्हणजे व्हायोलिन वाजवणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी ते गाणं पण म्हटलेलं आहे की रोज रोज कसरत तारेवरची. हा होणार तुम्ही म्हटलं ते गाणं ते तुम्ही गायलेलं मॅडम न गायलं. माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे का आमच्याकडे सगळं लिखित असतं. होणार सुन मी या घरचीचं टायटल सॉन्ग. मग त्याचे 2 ओळी तर ऐकायला आवडतील आम्हाला. हे गाणं माझ्याबरोबर प्रख्यात पार्श्वगायिका वैशाली माडे सुद्धा गायली आहे. पण हे गाणं बापट साहेबांसाठी आणि तुमच्यासाठी तर अगदीच आहे. रोज रोज कसरत तारेवरचीच चालली तुमची. तर अशा श्रुती भावे यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय व्हायोलिन वाजवताना स्वेटर घालण्याची संघटनेचे अध्यक्ष श्री बंटी शेठ गणेशपुरी यांना. वा वा. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का प्रसिद्ध ढोलकीपटू विजय चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. मोरूची मावशी या नाटकामधून घराघरात पोहोचलेले विजय चव्हाण सर वेगळे आणि पण त्याचा फेमस डायलॉग होता ना मालक 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 हे ऍक्टर आहेत विजय चव्हाण. अरे हे काय कमी ऍक्टर आहेत का? जबरदस्त. तुम्ही फक्त ढोलकी वाजवता ऍक्शन पाहा बुवाजी. टाक 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 खतरनाक खतरनाक. म्हणजे सर तुमची ढोलकी जशी ऐकायला बरी वाटते ना कानाला तशी तुम्ही वाजवताना तुम्ही पाहायला पण बरं वाटतं आम्हाला. म्हणून म्हटलं चेहऱ्यावर सगळे खेळ आहे. म्हणजे यांच्या नावाचं म्हणजे खुद्द बच्चन साहेबांनी पण यांचं नाव वापरलेलं आहे. कुठं ते पिक्चर ना अग्निपथ मध्ये. अग्निपथ मध्ये खुद्द बच्चन साहेबांनी वापरलं ते. हा हे विजय दीनानाथ चव्हाण. मला तर वाटलं सर इंटरव्ह्यू नंतर हे विजय दीनानाथ चव्हाण हे टांग 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 असं काहीतरी चालू असेल ते. ती ढोलकी वाजवलीच नाही पण ती नाव तुमचं जबरदस्त घेतलंय. तर असो सर तुम्ही नेहमी ढोलकी वाजवता पण ते मला म्हणजे नॉलेज म्हणून विचारायचं आहे तिथे डबल ढोलकी म्हणजे काय असतं? म्हणजे 2 ढोलकी अशा एकमेकाला जोडून वाजवतात का ते? त्याचे 2 अर्थ होतात. हा हा एक डबल ढोलकी म्हणजे बाया आणि चाटी हा 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 ते होऊ शकते. हा. आणि डबल ढोलकी म्हणजे हा इकडून पण वाजवतो आणि हा तिकडून पण. दोन्हीकडे बोलणारे असतात ना म्हणजे ते वाक्यप्रचार आहे. डबल ढोलकी म्हणजे तुमच्याबद्दल पण चांगलं बोलायचं त्यांच्याबद्दल पण चांगलं दोघांबद्दल वाईटच बोलायचं असं आहे. अच्छा अच्छा म्हणजे डबल ढोलकी असं इन्स्ट्रुमेंट नाही. इन्स्ट्रुमेंट मला ढोलकीवाले तज्ञ आले तर आपण विचारून घ्यावं. आपल्याला नॉलेज कधी पण काम पडतं माणसाला. आज काय हरकत नाही. स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय ढोलकी वाजवताना चिंगम खाऊ नका संघटनेचे अध्यक्ष बंटी शेठ गणेशपुरी यांना.
तर आणखीन एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. तोफेश कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. म्हणायला शिकत पहिलं मग सत्कार. आम्हाला माहित त्यांचं नाव तौफिक आहे ते, मग पण तोफेश सारखं काम असते त्यांचं, म्हणून मला तोफेश कुरेशी नवीन नाव ठेवलं सर मी तुम्हाला. पण तौफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. लहानपणी घरातली भांडी वाजवता मोठेपणी एवढे मोठे वादक झाले. माझा भाऊ पण सर ताट वाजवायचा लहानपणी. मग आता काय करतात ते? आता तो शाळेची घंटा वाजवतो चपराशी. नशीब राहतं सर एकेकाचं, आपण काय म्हणणार आहे. पण सरांना अनेक पुरस्कार, खास म्हणजे सरांना अनेक पुरस्कार मिळालेला आहे. आणि विदेशातला संगीत क्षेत्रातला सगळ्यात सर्वोच्च मानाचा पुरस्कार असा ग्रॅमी अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. क्या बात आहे सर. बघा म्हणजे नशिबाचा भाग राहते. सरांना ग्रामीण अवॉर्ड मिळालेला आहे आणि मला ग्रामीण अवॉर्ड मिळालेला आहे. सर सगळं म्हणजे आपलं ग्रामीण म्हणजे कोंबडी पालन, कुक्कुटपालन, हे इमू पालन आणि सर्वोत्कृष्ट बोकड. तुम्हाला असे अवॉर्ड मिळालेले आहेत? नाही, सर्वोत्कृष्ट बोकड मिळालं नाही. मला जो बोकड आहे त्याला मिळाला. सगळे असे ग्रामीण पद्धतीचे अवॉर्ड सगळे मिळालेले आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला. सर इर्षाद, तुम्ही एवढं फास्ट कसं बोलता? पटपट पटपट पट काय तुमचं मी म्हणजे काय रे ते आतमध्ये काय मागं पुढे चुकल भीती वाटते ना सर. बोलून मोकळं. मी सांगू तुम्हाला, आमच्यामध्ये पण असं रिदम असतं फास्ट. हा. तुमची आजी एक जुगलबंदी क्या बात आहे. हे तर खतरनाकच झाला. तुम्ही बोला, मी जबाब देतो मग माझ्या भाषेत. नाही, तोफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहे. अत्यंत निपुण असे तोफिक कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत. सर्व प्रकारचे वाद्य वाजवणारे तोफिक कुरेशी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तोफिक कुरेशी साहेब नमस्कार. तर असे तोफिक सर या ठिकाणी आलेले आहे. आणि विशेष म्हणजे एक जेम्बे नावाचं वाद्य आहे, ते सरांमुळे आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. ते मूळचं सर साऊथ आफ्रिकेचं आहे. ते जेम्बे आफ्रिकाचं आहे. खरं सांगू सर, तुमच्यामुळे आम्हाला हे माहीत झालं आहे. नाही तर आतापर्यंत साऊथ आफ्रिकेचे फक्त कांगारूच आम्हाला माहित होते. साऊथ आफ्रिकेचे कांगारू नाही, ऑस्ट्रेलियाचे कांगारू. ऑस्ट्रेलियाचे कांगारू इकडे साऊथ आफ्रिकेत कसे चालतील? चालतील ना. ऑस्ट्रेलिया कांगारू न चालेल काय झालं? का? ऑस्ट्रेलियाचे कांगारू 2020 मध्ये चालतात आपल्या इकडे. असं सर ते आवडते, काय हरकत नाही आहे. पण आज जसं तोफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेला आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मिळेल ते वाजवा संघटनेचे अध्यक्ष बंटी शेठ यांना. वा वा. तर आता आपण स्वागत करूया आणखीन एका दिग्गज व्यक्तिमत्वाचं. तर संतूर वाजवण्यात एक्सपर्ट असलेले असे पंडित उल्हास बापट साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. ॲक्च्युली तिने मोठ्या मोठ्या दिग्गज अशा डायरेक्टर्स बरोबर तिने कामं केलेले आहेत आणि विशेष म्हणजे आरडींचे ते फॅन आहेत असं मला माझ्या इन्फॉर्मेशन मधून कळलेलं आहे. आरडीच्या बरोबर वाजवलेलं आहे त्यांनी. आरडीचे जे फॅन आहेत. पण सर आम्ही पण तुम्हाला सांगतो, आम्ही पण आरडीचे फॅन आहोत सर. म्हणजे आरडीची सिरियल बघितल्याशिवाय आम्ही झोपतच नाही सर. हा आरडी सिरियल म्हणजे कोणाची? ते आरडी राणादा राणादा वेगळे, आरडी बर्मन साहेब म्हणजे श्रेष्ठ म्युझिक डिरेक्टर. अच्छा हा ते पण आम्हाला सगळे आवडतात सर. पण तुम्हाला सांगतो तर या सरांचं स्वागत करण्यासाठी आम ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय राणादाची सिरियल पाहिल्याशिवाय झोपू नगर संघटनेचे अध्यक्ष बंटी शेठ यांना. संतूर वाजवतात सर. तुम्ही कधी ट्राय नाही केलं संतूर? पाहिलेलं आहे मी टीव्हीवर, पण मी ट्राय नाही केला सर. नाही काय या वाद्याला 100 तार आहेत आणि हे लावण्यातच याचं लावण्य आहे. वा वा. करेक्ट आहे सर. म्हणजे आपल्याला तो शोक नाही ना लावणी बिवणीचा, म्हणून शायद लावणी वेगळी, लावणी तारा अच्छा अरेंज ही लावणी. सॉरी सर, म्हणजे सॉरी फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे मला कळलं तुमचं कॉन्व्हेंट मध्ये झालंय ना. त्यांना संतूर फक्त आंघोळी पुरतच माहितीये, बाकी काय माहित नाही. सोडून द्या विषय. आणखीन एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. तर मिलिंद तुळणकर या ठिकाणी आलेले आहेत. खास अमरावतीहून ते तुमचे मित्र आहेत असे म्हणाले. मित्र म्हणजे आमचे मित्र, आमचे लहानपण सोबत गेलेले आहे सर. पोहण्यामध्ये एक्सपर्ट असलेले पोहण्यामध्ये. हा पोहण्यामध्ये इथे लिहिलेलं आहे ना, जलतरणपटू. जलतरण नाही, जलतरंग. अच्छा
जलतरंग तर जलतरंगपटू आलेला आहे. म्हणजे काय जनरली लोक असं म्हणतात का बा आपल्या वाट्याला काय आलं, आपल्या वाट्याला काय आलं, खरंय. पण त्या वाट्यामुळे त्याचं करिअर घडलेलं आहे बघा. त्यांचे जोरदार स्वागत. तर आणखीन एक रूपक कुलकर्णी यांच्या रूपानं एक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. जनरली बघा माणसं फ्रूट खातात पण हे फ्रूट वाजवतात. फ्रूट वाजवणारे हे फ्लूट नीट वाचा शब्द फ्रूट नसतं ते फ्लूट बासरी. अतिशय सुंदर बासरी ते वाजवतात. सर खरं पर्सनल तुम्हाला विचारतो, कॉलेजमध्ये फार डिमांड असेल ना तुम्हाला, पोरीला माग लागत असेल ना तुमच्या? अजूनही आहे. ती वाद्याची एवढं सुंदर आहे ना, पुरी अट्रॅक्ट होतात राजू. हा त्यासाठी मी फार शिकण्याचा प्रयत्न केला होता बासरी. मग जमली का? काय जमलं का असू द्या, काय हरकत नाही आहे. तर रूपक कुलकर्णी साहेब या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं स्वागत मी माझ्या या पुष्पगुच्छाने करतो सर. आणखीन सूरज साठे सर या ठिकाणी आले आहे आणि ते अकॉर्डियन सर ते वाजवत आहेत. पण त्यांना तुम्हाला अर्ज लिहायला काही त्रास नसून झाला आहे ना? प्रत्येक अर्जात लिहितो ना आपण अकॉर्डिंग टू यू. सूरज सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही जोरदार स्वागत. एक दिग्गज व्यक्तिमत्व सेक्सोफोन प्लेयर शामराजजी या ठिकाणी आलेले आहेत. शामराजजी तुमचं मनापासून स्वागत. वा वा. शामराजांना कळलं लगे हे वापस करायचं. चला येतो. गप्पांना आता आपण सुरुवात करूयात तौफिक सरांपासून. जी. आल्या आल्यात सर मी उल्लेख केला की जेम्बे हे जे वाद्य आहे तुमच्या समोरच ठेवलेलं आहे, हे मुळात साऊथ आफ्रिकेतलं आहे असं मी वाचलंय, ऐकलेलं आहे. पिताजी से तो मुझे विद्या मिली और उस विद्या को मैं हमेशा सोचता रहता था कि कहाँ पे और मैं इसको एक्सप्रेस कर सकता हूँ. खरं आहे. तो वो ढूंढते ढूंढते मुझे एक दिन ये इंस्ट्रूमेंट मिला आज से कुछ 15-16 साल पहले. तो मैंने सोचा चलो रेला, कायदा, चक्रधार, टुकड़े, चलन जो मैंने मेरे पिताजी से सीखा है वो सब इस पे आ सकता है कि नहीं. तो ढूंढते ढूंढते मैंने इसके ऊपर एक लैंग्वेज बनाई. तो वो खोजते खोजते बस आज आपके सामने आ गया हूँ. पण आहे की तुम्ही फक्त हे वाजवत नाहीत, ते सगळेच वाद्य वाजवतात, म्हणजे हातात तेल ते वाजवू शकतात सर, असं मी ऐकलेलं आहे. हाँ, सबला मेरे लिए, सबला जिससे रिदम निकल सकता है. वाह वाह. तो वो कुछ भी हो सकता है, मेरा बॉडी हो सकता है, मेरी सांस से भी मैं रिदम करता हूँ. ओ. तो थोड़ा अगर आपकी इजाजत हो तो अरे मैं सर आपके आम्हाला सामने ऐकायला आवडेल. वा नक्कीच. म्हणजे हे काय ना, चला हवा देऊया. क्या बात आहे. खरं ना, आता जे केलं ते टायटल सांगत पाहिजे आपल्या कार्यक्रमाचं. एवढंच वाजलं तरी कळतं हवा येऊ दे सुरू झालं. आणि मुलांनो हे शिका त्यांच्याकडून. फक्त कुठल्या मुलीला इम्प्रेस करायला जर जाल हे असं करून दाखवायला तर दात घासून करा, हे फक्त एवढंच माझं सांगणं. बरोबर खरं आहे का नाही. ते कोलगेट मॅक्स फ्रेश आहे ना, त्यांचं एक प्रमोशन करून टाकलं मी. फ्रेश वाटेल तुम्हाला, फ्रेश ताजगी. आता आम्ही येणार आहे आणखीन एका दिग्गज व्यक्तींकडे. गेली 40 वर्ष बॉलिवूडमध्ये ते सॅक्सोफोन वाजवत आहेत. जोरदार टाळ्या शामराजजी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सॅक्सोफोन ही तशी फार वेगळी कला आहे, फार वैशिष्ट्यपूर्ण कला आहे. तुम्ही कसं काय शिकलात? मेरा फैमिली में था, फैमिली म्यूजिकल फैमिली था. अच्छा. तर आता सर तर इथे बसलेले आहेत आणि वादक जेव्हा बसलेले असतात तेव्हा आम्हाला मोह होतो की त्यांच्याकडून काहीतरी ऐकायचं. आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला तुमच्याकडून काहीतरी आज जर ऐकायला मिळालं तर मजा येईल.
क्या बात है! वा 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 सर वा. आता वेळ झालेली आहे थुकरटवाडी संगीत महोत्सवातल्या कार्यक्रमाची. तर तुम्हाला भेटण्यासाठी एक बाई आतुर झालेले आहेत, विशेष करून विजय सर तुम्हाला. अरे बाप. कारण ढोलकी आहे तुमचं वाद्य आहे आणि त्या आल्यानंतर कळेलच की ढोलकीशी त्यांचा संबंध कसं काय आहे ते. तर सगळ्यांशी त्या भेटण्यासाठी आल्यात आणि त्या विशेष करून आज तुमच्यासाठी एक लावणी सादर करणार आहेत. थुकरटवाडी संगीत महोत्सवामध्ये आपल्या भेटीला येत आहेत शांताबाई. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अरे बापरे. नमस्कार शांताबाई. नमस्कार नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरं आहे मी. बरी ते शांताबाई तुम्ही मागच्या वेळेला आलात आणि खूप आवडला तो कार्यक्रम तुमचा. थँक्यू. आज तुकरटवाडी संगीत महोत्सव मध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. थँक्यू. वा वा वा. वा तर, बरं. अरे नमस्कार तोपिक जी. नमस्कार जी नमस्कार. कसे आहात? कैसे? मी मस्त मजेत आहे. तुमची ओळख असल्यासारखे नमस्कार करते. ओळख आहे तुमची? ओळखत म्हणजे काय, ओळखतात ते मला कधीपासून. हो. त्यांना ते जेंबे वाजवायला कुणी शिकवले? जेंबे वाजवाय ते साऊथ आफ्रिकेचं वाद्य कुणी शिकवलं? मी. आणि कुणी? साऊथ आफ्रिकेचं वाद्य तुम्ही शिकवलं? हा मी शिकवलं. विश्वास बसलाच माझा. हे असेही साऊथ आफ्रिकेचेच वाटतात. काय बोलते? तिकडून शिकून आल्यासारख्या वाटतं असं म्हणलं. असं म्हणा ना. हा. मग वा वा वा. अरे विजयजी नमस्ते. नमस्कार. कसे आहात आपण? मस्त. त्यांना विचार डुलकी कुणी शिकवली? कुणी शिकवलं तुम्ही सांगा बाबा. हे तर तेच काय- सांगतील. तुम्हीच सांगा सर. शांताबाई आपण. आता मी माझं सुरू करू का? हा तुम्ही करा. हा सर आज्ञा द्या. हा काय करणार ते सांगा पहिले. एक नवीन प्रयोग केलेला आहे मी. अच्छा. म्हणजे लावणी प्रत्येक शब्द न शब्द सामान्य माणसांना कळावा वा वा वा. असा हा माझा प्रयत्न आहे. खरं म्हणजे सूर जसे प्रत्येकाला कळावेत असा या सगळ्यांचा प्रयत्न असतो. हा. तसं लावणीतला शब्द न शब्द न शब्द शब्द. लोकांना कळावा. हा क्या बात आहे. बसा. धन्यवाद. तर मॅडम आता गाणं आपल्यासाठी सादर करतायत. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. काय 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 केलंय ते? तुंबा. संगीत कार्यक्रम आहे ना. हा. म्हणून तुंबा. अच्छा. हे बघा ना. तुंबावर केळी. कुंभावर केळी. केळी. हा प्रयोग आहे ना. शब्द न शब्द कळावा.
वा शांताबाई वा. कधी न व्हावी काय सकाळ त्याच्यासाठी तुम्ही टमरेल दाखवलं. हा, मग सकाळचं प्रेशर किती असतं अहो कामाचं भांडी घासायची हा कपडे धुवायचे पूर्ण शाळेत असं म्हटलं प्रेशर. सुंदर. या तुम्ही आता जोरदार टाळ्या शांताबाईंसाठी ज्यांनी एवढं छान केलं. यानंतर मी येणार आहे सुराज साठे सरांकडे. सर, सगळ्यांबद्दल मी ऐकतोय की प्रत्येकाची एक आवड आहे आणि बऱ्याच जणांच्या घरातूनच ती आवड आलेली आहे. तुमच्या बाबतीत तसं काही होतं का? घरातूनच होतं? हो नक्की. आमच्या घरामध्ये संगीत पहिल्यापासूनच आहे. वा. आमचे काका कैलासवासी बाळ साठे, वडील नाना साठे हे दोघंही मास्टर विनायक भालजी पेंढारकरांकडे कंपनीमध्ये व्हायोलिन वादक म्हणून कोल्हापूरला होते. 1962 साली घरामध्ये काकांनी भाड्याने पियानो आणला होता. बर. तेव्हा पियानोचं महिन्याचं भाडं 20 रुपये होतं. अकॉर्डिंग हे मूळचं आमचं मेड इन जर्मनीमध्ये वाद्य तयार केलं. जेव्हा माईक सिस्टीम काहीच नव्हती तेव्हा हे वाद्य तयार केलेलं आहे. तेव्हापासून हे वाद्य, त्यामुळे त्याचा आवाज लाऊड वाटतो आणि भाता मोठा आहे पंख्यासारखा. खरं आहे. हे वाद्य आहे ते. ते नंतर मी 1969 पासून आजपर्यंत अकॉर्डिंग वाजवणं चालू ठेवलं आहे. वा 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 वा. पण सर आता आम्हाला इच्छा आहे की ते वाद्य एकदा तुमच्याकडून बघायचंय कसं वाजतं आणि तुमच्याकडून जर काही ऐकायला मिळालं नक्की तर मौज येईल. नक्की. जोरदार टाळ्या. तर तौफिक कुरेशी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आलेले आहेत म्हटल्यानंतर नुसते गप्पा ऐकायचे नाहीयेत तर त्यांच्या हातातली जादू पण आम्हाला बघायचे. तर सर तुमच्याकडून काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे आम्हाला.
तर आता मी येणार आहे सुरमणी मिलिंद तुळणकर यांच्याकडे. जलतरंग हे वाद्य तसं बघायला गेलं तर आम्ही खूप कमी ठिकाणी असं बघतो, पण ऐकायला खूप ठिकाणी येतं. तुम्ही कसे काय वळला त्याच्याकडे? आजोबा स्वर्गीय शंकरराव कानेरे माझे आईचे वडील ते जलतरंग वादक होते आणि माझं भाग्य असं की मी शाळा शिकायला आजोळी होतो माझ्या साताऱ्याला. तर आजोबा खूप कडक होते स्वभावाने, त्यांच्यासमोर वाजवणं शक्य नव्हतं. तर ते क्लास घ्यायला दुसरीकडे जायचे. तर ते जेव्हा क्लास घ्यायला जायचे तर त्यांनी सकाळी जो काही रियाज केला तो मी वाजवून बघायचो की जमतंय का आपल्याला. त्यांनी काय जी बंदिश वाजवली, कानात म्युझिक होतं त्यामुळे सारे गम कुठला हे सांगायची गरज नव्हती. तर आजीने एकदा ऐकलं, तेही संगीत शिक्षिका होत्या स्नेहलता कानेरे. आजोबांना सांगितलं की अहो तुम्ही वाजवलेलं बरंचसं काय तो वाजवत होता आज दुपारी, पण तो तुम्हाला घाबरतो. ते म्हणले, हे बघ तू काय जे सगळं करतोस ते कर, थांबवू नकोस, पण याला तुझं मुख्य वाद्य बनव, नाहीतर हे म्युझियममध्ये बघायला मिळेल, पुढच्या पिढ्यांना बघायला मिळेल. ते तू जर कंटिन्यू केलंस तरच बघायला मिळेल. आता जर गुगलमध्ये जलतरंग हा शब्द टाकला तर माझा फोटो येतो. वा, क्या बात. पण तो मोह होतोय सर आम्हाला त्यातून काहीतरी ऐकण्याचा. तर मंडळी, आज खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे लाडके वादक या मंचावरती आलेले आहेत, ज्यांनी जगभरामध्ये आपली कीर्ती पोहोचवलेली आहे. पण कसं आहे, तुकरटवाडी संगीत महोत्सव एका दिवसात संपणार थोडीच आहे मंडळी. तेव्हा तुम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करणार आहे. उद्याच्या भागात याच दिग्गज वादकांच्या सोबत आपण भेटणार आहोत, याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.